घटस्थापनेनिमित्त आपण आज या ठिकाणी आलो आहोत महालक्ष्मी मंदिर आंधळी या ठिकाणी. तर आपण परंपरागत चाललेली आली ही परंपरा आहे. आपले दडोज बंधू या ठिकाणी येऊन धान्य वाटप करतात घटस्थापनेनिमित्त. तर आज आपल्याकडे बाबा आहेत. बाबा, तुमचं नाव काय? माझं नाव सिद्धू विठ्ठल देठस. सिद्धू. तर बाबा, आम्हाला जरा तुमच्या बद्दल माहिती सांगा जरा. माहितीचं बरं का, जसं मला आमच्या ह्याच्यापासून देव आहे आम्हाला. आमच्या ह्याच्यापासून देव आहे. तर आम्हाला जसं असं जसं करतो सेवा आपली बसतो देतो. ह्या गावात ह्या आमोशाला काल करायचे, ह्या गावात यायचं. काळ्याचं भावकीच आहे, पण धान्य मागून न्यायचं. या आंधळीच्या काळ्याच्या पांघरीच्या शेव आपल्या टाकवाड्या शेव जायचं, गोंगड्या हातरायच्या आणि सगळ्याचं मिळून वाटायचं. दोन्ही देवात 2 ढेक करायचं आणि पुन्हा वाटप गावावर करायचं. असं असतं. साधारण किती वर्ष झालं तुम्ही या गोष्ट करताय? हो, बरेच वर्ष झाले, लई वर्ष झालं. पंजाबपासून आलेला आहे. चालू झालं. हा, पंजाबपासून देवस्थान ती देवस्थान हे स्थापन झाल्यापासून चालू आहे. हा, सगळं. ही काळ्याच्या घरी आम्हाला जोळी, आमची पहिली जोळी होती आमची. ती जोळी घेऊन गेल्याशिवाय तर ते वाढते. असं आहे. त्या जोळी त्यांचं पसाभर धान्य पडलं पाहिजे आणि त्या धान्याचा गड बसला पाहिजे, असे पूर्वी आलेलं आहे. असं आहे काय, हे काय खाण्यासाठी नाही, काय नाही, हे देवासाठी सगळ्या गोष्टी आहेत. असं आहे. म्हणून वय किती आहे आता? बाबांचं वय किती? माझं वय 84. तरी म्हणजे तुमच्या आता कमीत कमी 2 पिढ्या गेल्या असतील. होय, जास्तच देवस्थान स्थापन झालेलं ते कोणी सांगू शकत नाही. असं आहे, देवस्थान स्थापन झाल्यापासून असं नाही. आमच्या म्हणा आजोबा पंजोबा काय काय हे सगळ्या गोष्टीपासून नाही. काय तुम्हाला याच्यामध्ये काय काय अनुभव आला? अनुभव असा आलेला आहे की बाबा हे आपली म्हणजे आपण आंधळी जातो हे देवीमुळे हे पहिलं पुरणपोरी की बाबा हिथं आपलं सगळं म्हणजे आपल्याला हिथं भेट घ्यायची, हिथल्या लोकांची घ्यायची. हिथनं पुण्या कुंभाराच्या घरी जायचं, त्यांच्याकडं पुण्या घट घ्यायचं. हे दोन्ही देवाला 2 घट देते. असं ते नियम मान आहे त्यांचा इथं आंधळीचा. असं आहे, म्हणजे मानाप्रमाणे सगळं चालायचं. असं आहे. तुम्ही तरी किती गाव? नाही, हेच गाव. 2 गाव हिथं मागायला हेच गाव फक्त. हा, एकत्र होतो येतच. आणि आता तुम्ही किती म्हणजे एकाच घरातल्या कुटुंबातल्या आहात की आपलं वेगळे जसं ज्याच्या मनाला वाटेल तसं ते येते. ते मनाला वाटेल तसं काय कोणी कोणाला प्रेशर करायचं ना, कोणी कोणाला असं काय नाही. ज्याचा इच्छा फिरेल त्याने यायचं आपलं इथं बस. घरोघर देवासाठी हे सगळं देवासाठीच. असं आहे. सगळं हा, नाही सगळं आता मस्त की आमच्या बी घरी पिकत असेल की, पण ते नाही तुमचं धान्य आमच्या जुळीत पडलंच पाहिजे देवासाठी, घाटासाठी. असं आहे. हे तसलं काय नाही काय. असं आहे. ही मानाचंच काळ्यांचा ही मान त्याचं म्हणजे त्याचे 5 धान्य देवाला घाटाला बसलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. असं आहे. हा, 9 दिवस सेवा करायची देवाची. हा, म्हणजे 9 काय काय सेवा करतो? ती गटाला मग पाणी घालायचं, पुण्यात त्याचं म्हणजे करायचं. माळा लावायच्या 9 दिवस. माळा 9 दिवस असते, 9 दिवसाच्या. असं आहे. हो, रोज काय तर मुकामी असते ते, काय शेवाला येते ते घाटात, काय असं म्हणजे पद्धतीने असते. असं आहे. 9व्या दिवशी 5 वाजता बकरी पडते गटाला. ते 10व्या दिवशी जत्रा भरती, भाकणूक असते, गजी असतात, कांबाच्या मोहर सगळं. हा, जत्राच असते माझ्या मोठी. पहिली सतोबा पुन्हा दुसरी बिरोबा दुसऱ्या दिवशी. भाकणूक कशा प्रकारे होते नक्की? भाकणूक आमची दडस मंडळी, काळे पाटील, सगळे लोखंडे भाकणूक म्हणजे बघा. मुलीचा भाव, जित्राबाचे माणसाचं काय आजारी, जित्राबाचं काय आजारी, धारण कसे होय, ही सगळं पावसा पाण्याचं सगळं सांगायचं. हा, त्याला इथं देवी असतो, जाळ चालतो, मोठा इकडे येत नाही.
खाली थोडा उभा राहून बोलणं सांगते ती बरोबर सांगणारी माणसं 5 माणसं असली ती एक व्हायला सांगणारी व्हायला ती दुसरा बोलणारा व्हायला गोपन व्हायला सगळं त्यांचे असतं. पुजारी असतात की पुजारी दुसरं नाही म्हणून आमचा पुजारी दुसरं नाही, काळ्या नाही कोणी पिंगळा नाही काय नाही आणि पुजारीच असतात. दुसऱ्या माणसाला यायची बी नाही ती. दुसरा असतो जोडीदार, दुसरा असतो मला जोडीदार. दिलीच असतो ती असं चाल कोण दुसरं सांगणार असं 5 जण आम्ही आहे ना. 5 जण आहे ना. भाऊ असं वाचून खावं लागतं. हा सगळं त्या मापान चालायचं. देवाचं परंपरेत आलेलं आहे, करावं लागतं आम्हाला. दोन्ही देवाची. धन्यवाद तुमचं सर्वांचा आभार आहे. असं